नमस्कार, मी रमाकांत धासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. सध्या आपण धाराशिवमध्ये आलेलो आहोत. धाराशिवमध्ये काल प्रचार संपलेला आहे. आज उमेदवाराच्या गाठीभेटीवर भर दिला जातोय आणि उद्या मतदान आहे. तर आपण प्रत्येक वार्डामध्ये पाहतोय कसं प्रचाराची तयारी चालू आहे. तर सध्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सोनाली अमित उमरे या उमेदवार आहेत. या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर अमित उमरे सर. आपल्याला जाणून घ्यायचंय सर, काल प्रचार संपला, तुम्ही प्रत्येक डोर टू डोर जाऊन प्रचार केला, मतदाराच्या भेटी घेतल्या, कसा प्रतिसाद कसा वाटतो? उत्तम, अतिशय चांगला प्रतिसाद आहे जनतेतून. जे निवडून याची गॅरंटी 100%. मला एक सांगा, तुम्ही आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलाय, सगळी चर्चा केली, कोणत्या मुद्द्यावर म्हणजे प्रचार झाला शहराच्या किंवा वार्डाच्या विकासाचे? कोणते मुद्दे? प्रमुख मुद्दा आमचा बार्शी नाका जिजाऊ चौक ते पिवळी टाकी तसेच बोंबले मारुती तसेच लिनी हा प्रमुख रस्ता, जे या वर्दळीच्या भागात 10,000 लोक ह्या रस्त्यावर ये जा करतात, हा प्रमुख मुद्दा ह्या निवडणुकीचा असेल. जो की आमचे लाडके आमदार कैलासदादा पाटील यांनी हा निधी आणला होता, परंतु काही विरोधकांनी तक्रारी करून तो निधी अडवला किंवा तो वापस लावला, ज्याच्यामुळं आरोग्यविषयक लहान मुलं किंवा वृद्ध नागरिक असेल यांना आरोग्याचा धोका म्हणा किंवा या वार्डातील प्रमुख समस्या रस्त्याच्या असल्यामुळं आम्ही त्याच्यावर भर देणार. आता प्रचाराचा धुरा उडालाय, तर रस्त्यावर तर सगळा धुराच आहे सगळ्या शहरामध्ये. रस्त्याचा मुद्दा एकदम गाजल्यावर आहे. याला हे फडणवीस सरकार जबाबदार आहे. 140 कोटीचा काय मुद्दा आहे? ते ओमराजेवर ठपका ठेवला जातो भाजपकडून, त्यांच्यामुळं निधी रखडला किंवा त्याच्यावर स्टे आला. नाही सर, ते जे 140 कोटीचा निधी आहे ना, तर त्यांच्याच पालकमंत्र्यांनी दिला आणि त्यांच्याच विरोध म्हणजे त्यांच्याच सोबतच्या लोकांनी अडवला तो निधी. का अडवला? तर काही त्यांची आर्थिक देवाणघेवाण होती त्या ठेकेदारासोबत. त्याच्यात ओमराजे निंबाळकर, कैलास पटेल त्यांची कुठे एक तक्रार केलेली जर तुमच्याकडे काय पुरावा असेल तर तुम्ही जनतेपुढे दाखवा. त्याचा काही संबंध नाही या गोष्टीशी. ते फक्त श्रेयवादासाठी पालकमंत्री आणि ते भाजपचे पदाधिकारी यांच्यात तो श्रेयवादाचा विषय आहे तो. पण मला सांगा, आता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेमाताई पाटील उमेदवार आहे, त्यापूर्वी मागच्या वेळेस पण या वार्डामध्ये होते आणि मग आता त्यांच्यासोबत तुमची लढत आहे, काय सांगायचं? सर, ते पूर्वी 2011 ते 16 हे प्रभाग क्रमांक 1च्या सदस्य होत्या. त्याच्यानंतर 16 ते आता चालू 25 पर्यंत त्या 7 प्रभाग नंबरच्या सदस्य होत्या. त्यांनी ह्या वार्डात ह्या गेल्या 15 वर्षात एक तरी नारळ फोडलाय का? त्यांनी एका तरी विकास कामाचं उद्घाटन केलंय का? मग त्यांचे ते मंत्री, त्यांची सत्ताच आहे, नगर परिषदेत त्यांची सत्ता होती, आता पण त्यांची सत्ता, मंत्री त्यांचेच, नगर विकास मंत्री त्यांचेच, पण त्यांनी 1ही रुपयाचा निधी आणला नाही. ऍक्च्युली आमच्या नेत्याने आणलेल्या निधीला त्यांनी ते आम्ही आणलाय म्हणून श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला, पण तो निधी आमच्या आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी रेल्वे स्टेशन सारखा रस्ता असेल किंवा आमच्या देवी मंदिरावर पेवर ब्लॉक असतील, भगतसिंग नगर तांड्यावर सभागृह असेल किंवा राधाकृष्ण मंदिर जिजाऊ नगर मध्ये अशी अनेक विकास कामं आम्ही आमच्या आमदार, खासदार आणि मकरंदराजे निंबाळकर यांच्या मार्फत आणले. तसे आम्हाला अपेक्षा होती की ह्या सदस्य झाल्या तर आपल्या भागात काहीतरी विकास करतील, पण त्यांनी ह्या 15 वर्षात एकही विकास काम आणलं नाही. जर कुठे त्यांनी विकास काम केलेलं असेल तर ते जनतेपुढे त्यांनी प्रेझेंट करावं. बरं, मला सांगा, तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये राजकारणात उतरत आहे, तुमचं सामाजिक कार्य हे काय? म्हणजे लोकांना सामाजिक कार्य असेल तर लोक मतदान करतात, तुमच्या आजपर्यंत कार्य काय सांगते? सर, गेली 15 वर्ष झालं आम्ही आमच्या भागासाठी आधार कार्ड काढणे शिबिर असेल, मतदान कार्ड काढणे शिबिर असेल किंवा कोविड सारख्या महामारीमध्ये वॅक्सिन असेल किंवा काही सर्वसामान्य लोकांना मदत, परांडा सारख्या पूरस्थितीमध्ये शालेय साहित्य 100-200 किट असतील, बॅग, स्कूल बॅग, त्यातलं पूर्ण सामान ते आम्ही सगळं सोय करतो. किंवा आता चालू परिस्थितीमध्ये आमच्या भागात काय कच्चे रस्ते असतील त्या किंवा काय उपस्थिती डेव्हलप करणं असेल, हे आम्ही सगळे आमची इथली जनता आम्ही असे पुढाकार करून ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आता प्रतिस्पर्धी उमेदवार मोठा आहे, सगळ्याच बाबतीत पैशानं सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे, आता लढत कसं? ते त्यांच्याकडे जरी धनशक्ती असली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे ना. सर्वसामान्य मतदार हा माझ्यासोबत आहे, का तर त्यांना माहित आहे की आम्ही तुमरे म्हणजे तुमच्या हाकेला धावून येणारा रात्री बेरात्री असेल, आणि आमचे जे काही विरोधक आहेत त्यांच्या घरी जायची चोरी असणार आमच्या ह्या मतदाराला, कारण त्यांच्या दाराला मोठे गेट, त्यांचे वॉचमॅन, ते मोठ्या गाडीत लोक फिरणार, आपण साधे माणसं 24 तास उपलब्ध.
म्हणजे विजयीचा तर खात्री आहेच आपल्याला. 100%. आमचं एक मत आहे सध्या आमच्या भागातलं की बाहेरचा उमेदवार नको निवडून द्यायचा, त्याला अगोदर दिलं त्यांनी काय दिवे लावले हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे ह्या भागाला नेतृत्व द्यायचं असं आमच्या इथल्या भागातल्या जनतेने ठरवलंय. तुमचे उमेदवार तुमच्या मिसेस उच्च शिक्षित आहेत, ग्रॅज्युएशन आहे, डीएड झालेलं आहे. काय मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान माझ्या सौभाग्यवती असं करणार आहेत की येत्या 2 तारखेला सोनाली अमित उमरे ब गट किंवा ओंकार नायगावकर अ गट आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या सौ संगीता गुरव ह्या तिन्ही मशालच्या चिन्हासमोरील बटनाला दाबून आपण सगळ्यांना विजयी करावं व शहराच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी यांना नेतृत्व करायची संधी द्यावी. तर निश्चितच सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला मुलाखत घ्यायला. शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्या मतदान आहे आणि आज वेळ नसतोच, पण आपण थोडासा वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि निश्चितच सोनाली अमित उमरे या उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि सरांनी सांगितलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, तर जनशक्ती यांच्याकडे आहे, त्यामुळे यांचा विजय निश्चित आहे असं यांचं मत आहे. आणि आमच्या चॅनलकडून सुद्धा तुम्हाला आणि तुमच्या राजकीय वाटचालीला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.